ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. माता भगिनींनो, आता वट सावित्री म्हणजे वट पौर्णिमाचा सण आलेला आहे. सर्व महिला वडाची पूजा करायला जातात आणि ही वडाची पूजा का केली जाते, का करावी, आणि ही कथा ऐकल्यानंतर, शेवटपर्यंत ऐकल्यानंतर आपल्या सौभाग्याचं लेणं आणि आपल्या पतीचं सौख्य समाधान आपल्या घरामध्ये कसे नांदल, त्यासाठी ही कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही कथा शेवटपर्यंत ऐका की वटपौर्णिमेचा सण का आणि कसा साजरा केला जातो. तर नमस्ते सर्व माता भगिनींना. ओम काळेश्वरी वटपौर्णिमा ही का साजरी केली जाते, तर या कथेत आपण पाहणार आहोत. तर एक राजा होता. त्या राजाची सुंदर अशी कन्या, विद्वान, गुणवान आणि हुशार व्यक्तिमत्वाची ही मुलगी, तिचं नाव सावित्री होतं. आणि ही सावित्री लहानपणापासून खूप गुणी, त्याच्यानंतर विचारवंत, विद्यावंत, धनवंत अशी ही मुलगी. आणि या मुलगी लहानाची मोठी झाली आणि लहानाची मोठी झाल्यानंतर या मुलीचा आईवडिलांनी लग्न करण्याचा विचार केला. पण लग्न करण्याचा विचार केल्यानंतर शेजारीच असलेला एका राजाचा राजपुत्र, त्याचं नाव सत्यवान होतं आणि या मुलीचं नाव सावित्री. या सत्यवान आणि सावित्रीच्या लग्नाची बोलणी झाली. तर त्यावेळेस नारद मुनी मध्ये आले आणि नारद मुनीने सावित्रीच्या वडिलांना सांगितलं की या मुलाबरोबर लग्न झाल्यानंतर हा मुलगा जो आहे किंवा हा वर जो आहे, हा 1 वर्षामध्ये लग्न झाल्यानंतर मृत्यू पावल किंवा मरण पावल, म्हणून असं नारद मुनीने त्या सावित्रीच्या वडिलांना सांगितलं. पण सावित्रीच्या वडिलांना सांगितल्यानंतर सावित्रीच्या वडिलांनी सांगितलं की बाळा, हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही आहे. हा मुलगा तुझं लग्न झाल्यानंतर 1 वर्षामध्ये मरण पावेल. पण सावित्रीने साफ त्या गोष्टीसाठी नकार दिला की लग्न करेल तर या सत्यवानाशीच लग्न करेल. आणि असं करता त्या सावित्रीचं आणि सत्यवानाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सावित्री सासराला निघून गेली आणि काही दिवस राहिल्यानंतर, म्हणजे त्यांच्या शत्रूंनी तिच्या नवऱ्याच्या राज्यावरती स्वारी केली आणि सावित्रीचं आणि तिच्या नवऱ्याचं, सत्यवानाचं जे राज्य होतं ते राज्य त्या शत्रूंनी मिळवून घेतलं. आणि त्यांना मग या गोष्टीमुळं जंगलामध्ये राहून निवास करण्याची वेळ आली. आणि त्या सावित्रीचे जे सासू सासरे होते, आंधळे होते, त्यांना दृष्टी नव्हती, ते त्यांना दिसत नव्हतं. म्हणून हे लोक घेऊन सावित्री, सत्यवान तिच्या सासू सासऱ्यांसोबत जंगलामध्ये राहत होता. असंच रोजच्याप्रमाणे पाहता पाहता 1 वर्ष सरलं आणि रोजचं जे नीतिनियमप्रमाणे सावित्री आणि सत्यवान लाकडं तोडण्यासाठी त्या जंगलामध्ये गेले. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तिथं ते वडाचं झाड होतं आणि त्या झाडाचे ते लाकडं तोडत होते. अचानक सत्यवानाला चक्कर आली आणि चक्कर आल्यानंतर सत्यवान खाली कोसळू लागल्यानंतर सावित्रीने त्यांना धरलं आणि खाली झोपवलं, आपल्या मांडीवरती घेतलं. पाहिलं तर काय, तिथे सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यमराज, म्हणजे यमदेवता प्रगट झाले. आणि यमदेवता सावित्रीच्या पुढे प्रगट झाल्यानंतर त्या सत्यवानाचे प्राण काढून घेतले. सत्यवानाचे प्राण घेऊन यमदेवता हा यमराज दक्षिणेच्या दिशेने चालू लागले. आणि दक्षिणेच्या दिशेने जात असताना सावित्री ही यमाच्या पाठीमागे चालू लागली. सावित्री यमाच्या पाठीमागे चालत असताना यमराजाने मागं पाहिलं की कोणीतरी आपल्या पाठीमागे येते. वळून पाहिल्यानंतर दिसलं की त्यांच्या पाठीमागे ती सावित्री पाठीमागे येत होती. म्हणून यमराज तिला म्हणले की बाई, तू माझ्या पाठीमागं कुठं चाललीस? तर सावित्रीने सांगितलं, जिथं माझा पती तिथे मी. त्यावेळेस यमराजाने सांगितलं, तुझी आणि तुझ्या पतीची साथ इथपर्यंतच होती. आता याच्या पुढे तू आणि तुझा पती परत एकत्र कधीच येऊ शकत नाही आहे. असं म्हणताना सावित्रीने यमराजाचे पाय धरले आणि सांगितलं, नाही, जिथे माझे पती तिथे मीच.
आणि सावित्री रडायला लागली. यमराजांना काय सुचना की यमाला काय सुचना. यमा म्हटला की आता हिला समजावं कसं, काय करावं. आणि तिचे पाय धरल्याची व्याकुळता पाहून, तिचा रडण्याचा आकांत पाहून यमराजाला दया आली. यमराज म्हणला, सावित्री बघ बाळा, तुला मी 3 वर द्यायला तयार आहे, परंतु तुझ्या पतीचे प्राण काय परत मागू नकोस. आणि मी ते देऊ शकत नाही, परंतु मी तुला 3 वचनं देतो. ते तू मागून काय वचनं असतील तर ते पूर्ण करतो, परंतु तुझ्या पतीचे प्राण मी देऊ शकत नाही. असं म्हणताना सतीने पहिलं वचन यमराजाकडनं घेतलं आणि म्हटली की देवा, यमराजा मला एक वचन द्या की माझे जे सासू सासरे आहेत ते आंधळे आहेत आणि त्यांची दृष्टी परत मिळावी, हे मला वचन द्या. यमाने तथास्तु म्हटलं. तथास्तु म्हटल्यानंतर सासू सासऱ्यांचे नेत्र आले आणि नेत्र आल्यानंतर यमराज म्हटला, बोल बाळा, तुझं दुसरं काय, तुला काय मागायचं आणखी. तर तिने सांगितलं, माझ्या सासू सासऱ्यांचं, माझ्या पतीचं जे राज्य गेलेलं आहे ते राज्य मला त्यांना परत मिळू दे म्हणून. आणि अशा पद्धतीने यमराजाने ऐकल्यानंतर तथास्तु म्हणून सांगितलं आणि तथास्तु म्हटल्यानंतर त्या राज्य त्यांना परत ते मिळालं. आणि यमराज तिथून चालू लागल्यानंतर घाई गडबडीत परत सावित्री त्याच्या पाठीमागे चालत होते. यमराजाने सांगितलं, बाई तुला सांगितलं ना, मी दिले ना वचन तुला. नाही म्हटले देवा, एक वचन तुमच्याकडनं राहिलं आहे. यमराज घाई गडबडीत होता आणि सावित्री ही हुशार असल्यामुळे, ही ज्ञानिक असल्यामुळे तिच्या चातुर्याने यमराजाला एक वचन तिने मागितलं की यमराजा, शेवटचं वचन राहिलेलं, तुम्हाला जायचं, तुम्ही लगेच जा, माझी काहीही म्हणणं नाही आहे, पण माझ्या शेवटच्या 3ऱ्या वचनाची तुम्ही 3 वचनं दिले होते, त्याच्यातले 2 वचनं पूर्ण केलेत, पण आता 3रं वचन तुम्हाला द्यावं लागेल. यमराजाने घाईगडबडीत विचारलं की बोल सावित्री, लवकर बोल, मला एक दुसराही प्राणहरण करायला जायचं आहे, तुला काय वचन पाहिजे, 3रं बोल. सावित्रीने सांगितलं की हे जे राज्य मिळालेलं आहे, या राज्यासाठी मला 100 पुत्रांची प्राप्ती व्हावी, असं मला वचन द्या, तेही सत्यवानाकडे. आणि त्यांनी तथास्तु म्हणून वरदान, काही गडबडीमध्ये यमराजाने वरदान दिलं की तथास्तु. आता हे तथास्तु वरदान दिल्यानंतर यमराजाला सावित्रीने विचारलं की तुम्ही मला वरदान दिलेले, मी तर पुत्र जर व्हायचं असेल तर मला नवरा लागेल आणि नवऱ्याशिवाय पुत्र होऊ शकत नाही, म्हणून माझ्या पतीचे प्राण मला परत द्या. यमराज त्या वचनबद्धतेमध्ये अडकलेले होते, म्हणून यमराजांनी ते प्राण परत दिले. सावित्री त्या झाडाखाली आली. ते झाड होतं म्हणजे वडाचं झाड होतं. आणि वडाच्या झाडाजवळ आल्यानंतर तो सत्यवान, तिचा नवरा सावित्रीचा, हा जिवंत झाला. आणि त्या क्षणी सावित्रीने त्या वडाला 3 फेरे मारले आणि या 3 फेऱ्यानुसार आपल्या पतीचे प्राण वाचले, याचं प्रतीक म्हणून तिने त्या वडाला प्रार्थना करून त्याचं दर्शन घेतलं की वटदेवता, तुझ्यामुळे आज माझे पती सुरक्षित आहे, तुझ्या छत्रछायाखाली ते आज जिवंत झालेत. म्हणून त्या सती सावित्रीने त्या वडाला फेऱ्या मारल्या होत्या, म्हणून आज आपण ती वटसावित्री म्हणजे वटपौर्णिमा ही साजरी करतो आणि वडाची पूजा केली जाते. म्हणून आज या सणानिमित्ताने किंवा सणामुळे महिला ज्या आहेत 16 शिंगार करून, साज करून, पूजेचं ताट घेऊन वडाला जातात आणि वडाला आपल्या नवऱ्यांसाठी दोऱ्याचे फेरे मारून त्याचं आयुष्य बळकट व्हावं, सौभाग्याचं लेणं टिकावं, म्हणून या वडाची आज वटपौर्णिमेला पूजा केली जाते. म्हणून ही कथा जे ऐकत आहे यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे पती त्यांच्यासोबत राहावे आणि त्यांचं सौभाग्याचं लेणं, त्यांचं ऐवाचं लेणं हे बळकट राहावं, अशी मी यमराजाचरणी प्रार्थना करतो. आई काळूबाई चरणी प्रार्थना करतो. आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. नमस्ते. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा. धन्यवाद. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे. बोलत्या दावजी पाटील बाबाचे सांग भले.